नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचे वेफर्स. अगदी पांढरे शुभ्र आपले वेफर्स झालेले आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. वेफर्स करताना कधी कधी वेफर्स काळे पडतात आणि तळल्यानंतर लालसुद्धा होतात. तर असं होऊ नये यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स मी आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करते. यासाठी बटाटा कोणता घ्यायचा आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. बघा, अगदी नवीन बटाटा जो मार्केटमध्ये येतो ना, अगदी बारीक सालवाला, तो घ्यायचा आहे. आणि अगदी मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत. मोठे बटाटे घेतले तर चिप्सचा आकार छान मोठे मोठे चिप्स येतात. आणि बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर लगेच पाण्यामध्ये बटाटे सोडायचे आहेत. आता मी इथे सगळी बटाट्यांची साल काढून घेतली. आता बटाटा स्लायसर घ्यायचा आहे. त्याने आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहे. आणि चिप्स पाडताना बघा, पाण्यातच चिप्स आपल्याला सोडायचे आहेत. आणि बटाटा बघा, वरून खालपर्यंत हळुवारपणे अगदी प्रेस करायचं आहे. याने चिप्स आपले तुटत नाही. अगदी गोल गरगरीत असे चिप्स येतात बघा, या पद्धतीने. आणि चिप्स अगदी बारीक किंवा जाड पाडायचे नाहीत आपल्याला. अगदी मीडियमशे पाडलेले आहेत बघा. मी या पद्धतीने चिप्स मी सगळे बनवून घेते. आणि आता अगदी मोठ्या पातेलीमध्ये आपल्याला चिप्स धुवून घ्यायचे आहे. आणि बघा, पाणी बघा असं निथळायचं आहे, जेणेकरून बटाट्यातलं सगळं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ते पाणी फेकून मी नवीन पाणी बदलवून घेतलेलं आहे. आणि चिप्स बघा हळुवारपणे खालीवर करून धुवायचे आहे. ही प्रोसेस अगदी 4 ते 5 वेळा आपल्याला करायची आहे, जेणेकरून बटाट्यातले सगळं स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि अगदी पांढरे शुभ्र पाणी होईपर्यंत आपल्याला चिप्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता बघा, पाणी घेतलेलं आहे मी आणि तुरटी घेतलेली आहे. तुरटी अगदी 4 ते 5 वेळा पाण्यात फिरवून घ्यायची आहे. आता चिप्स सोडते तुरटीच्या पाण्यात. अगदी चिप्स बुडतील इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे बघा. आता सगळे चिप्स 7 ते 8 तास मी तुरटीच्या पाण्यात भिजत घालते. सुरुवातीला आपले चिप्स नरम असतात. 7 ते 8 तासानंतर हलकेसे चिप्स आपले कडक होऊन जातात. हलकेसे ताठरपणा त्यांना येतो 7 ते 8 तासामुळे, पाण्यात भिजल्यामुळे. आता मी पाणी निथळून घेते आणि परत एका पाण्याने चिप्स स्वच्छ धुवून घेते. आता मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यात मी आता 1.5 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. आणि उकळत्या पाण्यात आपल्याला आता चिप्स सोडायचे आहेत. अर्धे चिप्स मी इथे टाकले आहेत. अगदी 3 किलोचे वेपर्स मी बनवलेले आहेत, तर अर्धे 1.5 किलोचे वेपर्स मी घातले. अगदी 2 मिनटाची मी इथे वाफ दिलेली आहे. वाफ दिल्यामुळे पाण्याला उकळी पटापट येते. आता आपण चिप्स खालीवर करून घेऊया. हळुवारपणे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, नाहीतर खालचे चिप्स जास्त शिजतील आणि वरचे शिजणार नाहीत. अगदी 80% आपल्याला इथे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत. तोडल्यानंतर लगेच चिप्स बघा असे तुटतात. आता 5 ते 7 मिनटं माझे झालेले आहेत उकळी आल्यानंतर. आता मी तुम्हाला एक बटाटा बघा सहज असा गोल गोल फिरतो, तर आपले 80% चिप्स शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि चाळणीत आता चिप्स काढून घेते. सगळे चिप्स मी आता चाळणीत काढून घेते. चिप्स शिजल्यानंतर हलकेसे ते ट्रान्सपरंट दिसायला लागतात आणि जास्तसुद्धा चिप्स शिजू द्यायचे नाहीत. काढून घेते. आता त्याच पाण्यामध्ये 1 टेबलस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. आणि आपले अर्धे चिप्स मी परत आपली दुसरी बॅच मी परत करून घेते. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. अगदी आता हे सुद्धा 80% आपण शिजवून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचे आहे हळुवारपणे. आता बघा, ते चिप्स मी काढले, ते मी आता चाळणीत घालते आणि मोकळे करते त्यांना. आणि मी आता लगेच कपड्यावर सुद्धा पसरून घेते चिप्स. या प्रकारे आता पहिली बॅच मी कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेते. अगदी एक एक चिप्स आपल्याला मोकळा करून पसरून घ्यायचा आहे.
या पद्धतीने इथे मी सगळे चिप्स असेच पसरवून घेते. आपण पहिली बॅच केल्यानंतर दुसरी बॅच पण लगेच 5 मिनिटात होईल आपली. तोपर्यंत पहिली बॅचचे चिप्स आपण पसरवून घेऊया. आता बघा इथे माझे सगळे चिप्स पसरून झालेले आहेत. अगदी फॅनखाली मी आता एक दिवस चिप्स सुकवून घेतले. फॅनखाली अर्धे चिप्स आपले सुकून होतात. दुसऱ्या दिवशी उन्हात आपल्याला एक दिवस उन्हात चिप्स सुकून घ्यायचे आहे. ते वर्षभर टिकतात. ऊन दाखवणं फार गरजेचं आहे. बघा किती पांढरे शुभ्र आपले चिप्स आलेले आहेत. न लाल पडले न काळे पडता चिप्स बघा आपले किती छान झालेले आहेत. आता मी तुम्हाला चिप्स तळून सुद्धा दाखवते. तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला चिप्स तळायचे आहेत. बघा सुंदर आणि किती फुलतायत चिप्स ते सुद्धा बघा. अगदी दुप्पटचे आपले चिप्स फुलतात आणि अगदी पांढरे शुभ्र कापसासारखे पांढरे शुभ्र आपले चिप्स बनलेले आहेत. तर अगदी मी अजून तळून दाखवते तुम्हाला. खुसखुशीत कुरकुरीत असे आपले चिप्स बनलेले आहेत आणि वर्षभर हे चिप्स अजिबात खराब होत नाही. अगदी 1-2 महिन्याने परत त्याला ऊन दाखवून द्यायचं पण ते गरजेचं आहे. ऊन दाखवल्यामुळे ते अधिक काळ आपण साठवू शकतो कोणताही पदार्थ. आता मी हलकीशी मिरची पावडर चिप्सवर घातलेली आहे. तुम्ही चाट मसाला जो पण फ्लेवर तुम्हाला आवडेल तो तुम्ही टाकू शकता त्यावर. बघा किती सॉफ्ट आणि कुरकुरीत असे आपले चिप्स बनलेले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र. तर या पद्धतीमध्ये या प्रमाणामध्ये चिप्स करून बघा. पांढरे शुभ्र आपले वेपर्स झालेले आहेत. तर नक्की या प्रकारे वेपर्स नक्की करून बघा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मी एक वेपर्स अगदी सॉफ्ट आणि कुरकुरीत आपले वेपर्स झालेले आहेत. ते नक्की करून बघा.